नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझे नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज. भारनियमनाचं सावट. आपण ऑलरेडी ही न्यूज कव्हर केलेली आहे की जे पण कोल क्रायसिस चालू आहेत त्याच्यामुळे महावितरणाला वीज पुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील एकूण 3,330 मेगावॅट क्षमतेचे 13 संच बंद पडले आहेत. त्यामुळे राज्यावर भारनियमनाचं एक प्रकारे सावट असल्याचं सांगण्यात येत आहे. आशिष मिश्राला न्यायालयीन कोठडी भेटलेली आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणी आंदोलकावरही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आता आपण हा इन्सिडेंट देखील पाहिला होता की लखीमपूर हिंसाचार प्रकरणी जे शेतकऱ्यांच्या हत्या झाल्या त्याच्यामध्ये केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. पाकिस्तानी अणुशास्त्रज्ञ A.Q. खान यांचं निधन झालेलं आहे. पाकिस्तानच्या गुप्त अणु कार्यक्रमाचे जनक A.Q. खान अब्दुल कादिर खान यांचं 85 वर्षाचे होते. खान यांना 2004 मध्ये गोपनीय अणुवस्त्र प्रसाराची जबाबदारी स्वीकारण्यास भाग पाडण्यात आलं होतं. त्यासाठी त्यांना काही काळ नजरकैदेत देखील ठेवण्यात आलेलं होतं. फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेले आणि तिथल्या अणु कार्यक्रम उभा करण्यात त्यांचा एक प्रकारे मोठा वाटा आहे असं सांगण्यात येत आहे. आता इथे आपण बघितलं की काश्मीरमध्ये जे पण हत्यासत्र चालू आहे, 2 प्रोफेसरच्या हत्या केल्या होत्या. त्याच्यानंतर एक प्रकारे 500 जण ताब्यात घेतलेले आहेत आणि राष्ट्रीय दलासह राष्ट्रीय तपास संस्थेने देखील एक प्रकारे येथे शोध मोहीम राबवलेली आपल्याला दिसते. आणि याच्यामध्ये NIAच्या तपासमध्ये देखील एक प्रकारे दहशतवादी ज्या संघटना आहेत त्या मोस्टली अफगाणिस्तानशी त्याचं लिंकिंग होतंय का, तालिबानशी त्याचं लिंकिंग होतंय का, याचा देखील शोध तपास चालू असल्याचं सांगतायत. खाद्यतेलाच्या साठ्यावर मर्यादा आणण्यात आलेली आहे. आपण बघितलं की केंद्राने खाद्यतेले आणि तेलबियाच्या साठ्यावर व्यापाऱ्यांसाठी 31 मार्च पर्यंत निर्बंध घातलेले आहेत. तसेच आयातदार आणि निर्यातदार यांना त्यातून वगळण्यात आलेला आहे. 8 ऑक्टोबर पासून NCDX च्या मंचावर मोहरीच्या तेलाचं फ्युचर ट्रेडिंग जे आहे ते देखील रोखण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये NCDEX हे जे आहे याच्यामध्ये कमोडिटी मार्केटिंग मध्ये याचा समावेश होतो. नॅशनल कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेड असा याचा फुल फॉर्म आहे. आणि याच्यामध्ये इट इज अ लिमिटेड ऑनलाईन मल्टी कमोडिटी ट्रेडिंग एक्सचेंज म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. आणि हे जे आहे इट इज अ इंडियन बेस्ड ऍग्रिकल्चर प्रोडक्ट एक्सचेंज, लार्ज मार्केट शेअर इन द ऍग्रिकल्चर प्रोडक्ट सेगमेंट. याच्यामध्ये मोस्टली ऍग्रिकल्चरचे प्रोडक्ट्स आहेत त्याची एक प्रकारे कमोडिटी ट्रेडिंग याच्यामध्ये केली जाते. आता याच्यामध्ये फ्युचर ट्रेडिंग म्हणजे काय, तर फ्युचर ट्रेडिंग म्हणजे सपोज एक गोष्ट तुम्ही 1 लिटर तेल आहे जे तुम्ही 5 महिन्याखाली सपोज मे मध्ये तुम्ही 100 रुपयाला परचेस करून ठेवलंय 1 लिटर तेल आणि त्याचे आता जे इंटरेस्ट आहेत तुम्हाला सपोज 10% याच्यावर इंटरेस्ट भेटेल. आणि नंतर त्या म्हणजे तुम्ही काय केलंय की हे जे तेल आहे 100 रुपये 1 लिटर हे तुमच्याकडे एक प्रकारे साठा झालेला आहे. कोणत्या मार्गातून, फ्युचर ट्रेडिंगच्या माध्यमातून, की फ्युचरमध्ये याची किंमत अजून वाढेल या दृष्टिकोनातून जी ट्रेडिंग केली जाते त्याला फ्युचर ट्रेडिंग असं संबोधलं जातं. तर केंद्रीय अन्न ग्राहक कामकाज मंत्रालयाने म्हटलंय की केंद्राच्या निर्णयामुळे खाद्यतेलाचे दर कमी होण्यास मदत होईल आणि सर्व राज्यामुळे नवीन निर्णयाबाबत एक प्रकारे आदेश देण्यात देखील आलेले आहेत. त्याच पद्धतीने तेल शुद्धीकरण, तेल निर्मिती उद्योग, घाऊक आणि किरकोळ विक्रे यांना जर परदेशी व्यापार महासंचालनाने विशिष्ट सांकेतांक दिलेला असेल तर त्यांना साठेच्या मर्यादेतून देखील सूट दिलेली आहे. आपण बघू शकतो की खाद्य तेलाचे जे भाव आहेत जवळजवळ 40% दर वाढ याच्यामध्ये आपल्याला दिसते आणि त्याच पार्श्वभूमीवर ह्या गव्हर्नमेंट्सनी काही स्टेप्स त्याच्यासाठी उचललेल्या आहेत. आपण सॅटर्डेच्या न्यूज अनालिसिस मध्ये बघितलं होतं की चीन बरोबरची जी भारताची चर्चा आहे त्याच्यामध्ये पूर्व लडाख मधील जे आपण एक प्रकारे संघर्ष होत होता, उर्वरित संघर्ष स्थळावरून चीनी फौजा लवकरात लवकर माघारी घेण्यात यावा यासाठी
भारत चीन लष्करी चर्चेत भारताने एक प्रकारे भर दिला आणि ही जवळजवळ 13वी फेरी होती चर्चेची. 8.5 तास चालली आणि सुरक्षा यंत्रणेने देखील याच्यामध्ये भाग घेतलेला आपल्याला दिसतोय. त्याच्यामध्ये कॉप्स कमांडर स्तरावर झालेल्या चर्चेचा भर प्रामुख्याने PP-15 या स्थळावर सैन्य माघाराची प्रक्रिया पूर्ण करण्यास होता. ही प्रक्रिया थांबली होती आणि चीनच्या बाजूने चर्चेत कोणते मुद्दे मांडण्यात आले याबाबत चीनकडून अधिकृतपणे काही सांगण्यात आलेलं आहे. भारत चीन संबंध सुधारण्यासाठी देपांगसह संघर्षाच्या सर्वच मुद्द्यावर निराकरण करणं आवश्यक असल्याचं म्हणणं भारताचं आहे आणि 13वी फेरी ही कोर कमांडर पातळीवर मालदो या चीनकडच्या बाजूला होती. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी चीनचे समपदस्थ वँग यी यांनी लडाखच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याचं एक प्रकारे आव्हान त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि या चर्चेमध्ये भारताचं जे नेतृत्व आहे ते जनरल PJK मेनन यांनी केलेलं आहे. हे लेह मधील 14वे कमांडरचे प्रमुख राहिलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण देपांग प्लेनचा जर भाग बघितला तर सपोज या मॅप मध्ये एक जस्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की सपोज हे लडाख आहे, तर त्याच्यावरी सगळ्यात वरी देपांग प्लेन्स म्हणून हा पार्ट येतो. देपांग प्लेन्सच्या खाली एक प्रकारे गलवानचा भाग येतो, त्याच्यानंतर शोक दारबुक याचा भाग येतो. जर तुम्हाला ह्याची अरेंजमेंट सांगितली की नॉर्थ टू साऊथ मध्ये लावा, याच्यामध्ये देऊ शकतात देपांग प्लेन्स, गलवान, शोक आणि दारबुक. तर त्याच्यामध्ये सगळ्यात जो नॉर्थला येईल तो आहे देपांग प्लेन, त्याच्यानंतर गलवान, त्याच्यानंतर शोक आणि त्याच्यानंतर दारबुक. आणि सपोज तुम्हाला क्वेश्चन आला की याच्यामध्ये ईस्ट टू वेस्ट लावा आणि तुम्हाला ऑप्शन्स असतील श्रीनगर किंवा जम्मू काश्मीर मधील श्रीनगर, दौलत बेग ओल्डी आणि देपांग प्लेन, तेव्हा श्रीनगरचा जो पार्ट आहे तो ऑब्व्हियसली सगळ्यात वेस्टला येतो. त्यानंतर दौलत बेग ओल्डीचा पार्ट इथे मध्ये येतो आणि त्याच्यानंतर देपांग प्लेन्सचा पार्ट येतो. अशा पद्धतीने जेव्हा एखादं न्यूज मध्ये आलं तर त्याच्यामध्ये आपण बघायला पाहिजे की नॉर्थ टू साऊथ त्याचं कशा पद्धतीने लोकेशन आहे आणि प्लस ईस्ट टू वेस्ट पण त्याचं लोकेशन कशा पद्धतीने आहे याच्यावर आपण जास्त भर दिला पाहिजे. याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये एक हिस्टॉरिकल प्रत्येक वेळेस मंडेला स्टोरी येते की काय काय हिस्टॉरिकल घटना त्याच्यामध्ये झाल्या. आता याच्यामध्ये केरळमधील बँकिंग पेच प्रसंग आणि ठेव विमाच्या नादी हे आजच्या एक प्रकारे टॉपिक आहे. त्याच्यामध्ये लेखकाने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मशरूम सारख्या फोफवलेल्या अनेक बँका महायुद्धानंतर एक प्रकारे बंद पडू लागल्या. आपल्याला ऑब्व्हियसली माहिती आहे की वर्ल्ड वॉर 2 झाल्यानंतर अनेक बँका ज्या आहेत म्हणजे जी इकॉनॉमिक कंडिशन आहे ती डिटोरिएट होऊ लागली आणि बँका बंद पडू लागल्या. देशाची फाळणी झाल्यावर पंजाब आणि बंगालच्या सीमेवर सुरू झालेल्या स्थलांतरामुळे 205 लहान बँका 1947 ते 1951 या काळात खूप साऱ्या अडचणीत आल्या. त्यामुळे बहुसंख्य बँका या फाळणी बरोबरच दुष्काळाने होरपळलेल्या पश्चिम बंगालमध्ये होत्या. 1949 मध्ये अस्तित्वात आलेली बँकिंग कायद्यातील तरतुदीही बँकेची पडझड रोखू शकल्या नाहीत. त्याच्यामध्ये बँकिंग कंपनी कायदा, बँकिंग जो रेग्युलेशन ऍक्ट आहे 1949 मध्ये संमत झाल्यानंतर त्यावेळी बँकिंग व्यवसाय करणाऱ्या बँकांना एक प्रकारे बँकिंग परवाना देण्याची महत्वाची जबाबदारी जी आहे ती रिझर्व्ह बँकेद्वारे आली. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि हा UPSC MPSC ला देखील फ्रेम होऊ शकतो की कोणत्या कायद्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेला बँकिंग परवाना बँकेला ते देऊ शकतात. तर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, बँकिंग कंपनी कायदा 1949 मध्ये संमत झाल्यानंतर त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँक बँकांना बँकिंग परवाना देऊ शकते. अशा प्रकारे बँकिंग परवाना दिल्यानंतरच या बँकेच्या व्यवहारावर रिझर्व्ह बँकेस तपासणीच्या माध्यमातून कायदेशीर नियंत्रण एक प्रकारे ठेवता येतं. 1951 मध्ये देशात सुमारे 566 छोट्या मोठ्या बँका कार्यरत होत्या. या बँकांना बँकिंग परवाना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या निकषावर खूपच कमी बँकांचा समावेश होता. म्हणजे काही रूल्स रिझर्व्ह बँकेचे होते की त्या निकषावरच ते एक प्रकारे त्यांना परवाना देणार, लायसन्स देणार. त्याच्यामध्ये 1954 मध्ये रिझर्व्ह बँकेने 33 बँकांनाच एक प्रकारे लायसनिंग दिली
याचा अर्थ इतर सर्व बँक विनापरवाने चालू होत्या आणि कायद्यातील तरतुदीनुसार त्या काळी बँक हा शब्द आपल्या नावापुढे वापरण्यास जसा अधिकार नव्हता, तसेच जनतेकडून ठेवी स्वीकारण्याचा कायदेशीर अधिकार देखील त्यांना नव्हता. परंतु या बँका बंद करण्याचे पाऊल तडकाफडकी उचलणे सरकारला अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अशक्य असे वाटलं. याच पार्श्वभूमीवर लहान बँकांचं एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया जी आहे ती रिझर्व्ह बँकेने चालू केली. कारण 1950च्या सुमारास पश्चिम बंगालमध्ये अडचणीत येत असलेल्या बँका अवसानात काढण्याची जबाबदारी जी होती ती केंद्रीय अर्थमंत्रालयाची होती. रिझर्व्ह बँकेने आहे त्या वादावर तोडगा निघत नव्हता. त्यामुळे बँकिंग कायद्यावर अशा बँका कशा पद्धतीने चालवण्यात येईल हा मोठा प्रश्नच होता. याच्यामध्ये लहान बँकांच्या एकत्रीकरणाद्वारे बँकांची संख्या कमी करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन जे गव्हर्नर होते अय्यंगार यांनी घेतला. या निर्णयावर पश्चिम बंगालतील 4 स्थानिक बँकाच्या एकत्रीकरणातून युनायटेड बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. म्हणजे ही हिस्ट्री आहे युनायटेड बँक ऑफ इंडियाची स्थापना कशा पद्धतीने झाली. रिझर्व्ह बँकेने त्या काळी लहान बँकेच्या एकत्रीने बाबत घेतलेल्या निर्णयाची आजही पुनरावृत्ती होताना दिसते. कारण नागरी सहकारी बँकेच्या क्षमतेसाठी नेमलेल्या विश्वनाथन कमिटी जुलै 2021 मध्ये त्यांनी जे सादर केलेला रिपोर्ट आहे त्यांच्या अहवालात देखील लहान नागरी सहकारी बँकांचं एकत्रीकरण हे रिझर्व्ह बँकेचे विजन त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे आपण बघा की असा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की नागरी सहकारी बँकेच्या सक्षमतेसाठी कोणती समिती जुलै 2021 ला नेमण्यात आली, तर विश्वनाथन कमिटी ही नेमण्यात आली. आणि त्यांनी कोणता अहवाल दिला होता, तर लहान नागरी सहकारी बँकांचं एक प्रकारे एकत्रीकरण ही रिझर्व्ह बँकेचं एक प्रकारे विजन असायला पाहिजे असं त्यांनी दिलं होतं. स्वातंत्र्यपूर्व काळात उदयाला आलेल्या लहानात लहान बँकांना रिझर्व्ह बँकेच्या निकषात बसून बँकिंग परवाना देणं हे अत्यंत जिकिरीचं होतं. त्यामुळे अनेक बँकेचे जे परवाने आहेत ते रिझर्व्ह बँकेने नाकारले. यामुळे लहान बँकेमध्ये असलेल्या ठेवी काढून त्या परवाना मिळालेल्या मोठ्या बँकांमध्ये ठेवण्याच्या प्रक्रियेला वेग आल्याने मोठ्या शेड्यूल बँकेमधील ठेवीमध्ये एक प्रकारे भरमसाठ वाढ झालेली आपल्याला दिसते. मोठ्या बँका उदयाला आल्यानंतर लहान बँकेमधील ठेवी कमी होऊ लागल्याने त्यांना एक प्रकारे लिक्विडिटीची अडचणी सामोऱ्या जावं लागल्या. या परिस्थितीतही काही विनापरवाना चालू असलेल्या बँका काही सामाजिक कारणामुळे जनतेचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाला आणि जनतेच्या म्हणजेच ठेवीदाराच्या हिताचं रक्षण करण्यास कटिबद्ध असलेल्या रिझर्व्ह बँकेस विनापरवाना चालू असलेल्या या बँकांवर नियंत्रण देखील ठेवता येत नव्हतं आणि एकदम त्या बंद देखील करण्यात येत नव्हत्या. असा प्रश्न पूर्ण पडलेला होता. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील लक्ष्मी बँक लिमिटेड या तुलनेने लहान असलेल्या शेड्यूल बँकेकडून पैसे काढून घेण्यासाठी झुंबड उडाल्याने रिझर्व्ह बँकेने प्रथमच न्यायालयामार्फत या बँकेवर अवसानाचा आदेश बजावला. मजेशीर गोष्ट म्हणजे बँकेतील तत्काळ कर्जदार नवभारत ट्रेडिंग कंपनी यांनी त्या काळी घेतलेल्या 3,60,000 इतक्या कर्ज संबंधी बँकेचे SV कोडुस्कर यांनी त्याचा विरोध केला. हे आता आपल्याला एवढं मायन्यूट डिटेल लक्षात ठेवायची गरज नाहीये. फक्त आपण बँकिंग मध्ये आल्यानंतर कशा पद्धतीने त्या काळचे जे लॉज आहेत त्याचा करंट अफेअर्सवर कशा पद्धतीने इम्पॅक्ट झालाय, जसं आपण विश्वनाथन कमिटी बघितली किंवा बँकिंग रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे 1949चा बँकिंग कंपनी कायदा जो आहे त्याच्या अंतर्गत काय काय प्रोव्हिजन्स आहेत त्या आपण पाहिल्या, तर त्याच्यावर जास्त फोकस आपण केला पाहिजे. सुरुवात महाराष्ट्र झाली असली तरी उद्रेक केरळमध्ये झाला. केरळमध्ये आपापल्या जाती जमाती समुदायासाठी काम करणाऱ्या असंख्य लहान बँका होत्या आणि त्यामध्ये पलाई सेंट्रल बँक नावाची मोठी व्यापारी शेड्यूल बँक होती. केरळमध्ये पलाई नावाच्या एका खेडेगावात 1927 मध्ये सुरू झालेली बँक त्या काळी केरळ राज्यातील एक प्रकारे सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जात होती. कोणती? पलाई सेंट्रल बँक इज वन ऑफ द बिगेस्ट बँक ड्युरिंग 1927 इन द केरळ. भारतातील एकूण 94 शेड्यूल बँकांमध्ये या बँकेचा क्रमांक 17वा होता. देशातील लहान बँकेच्या बाबतीत त्याची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या रिझर्व्ह बँकेने
ऑगस्ट 1960 मध्ये अचानक मोठ्या बँकेला व्यवहार थांबवण्याचे आदेश दिले. त्यावेळी अय्यंगार हेच एक प्रकारे गव्हर्नर होते. या आदेशाचे त्या काळात राजकीय पडसाद उमटले की 1955 मध्ये देशात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन होऊन एक प्रकारे पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते. 1956 मध्ये उदयाला आलेल्या केरळ राज्यात 1957 मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक ज्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये मतदानाद्वारे निवडले गेलेले जगातील कम्युनिस्ट सरकार एक प्रकारे सत्तेवर आले केरळमध्ये. त्यामुळे तत्कालीन अर्थमंत्री मोरारजीभाई देसाई यांच्या निर्णयाचे केरळमध्ये तीव्र राजकीय पडसाद उमटले आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर अय्यंगार यांनी अर्थमंत्र्यांना बँकेविषयी चुकीची माहिती दिल्याचा देखील एक प्रकारे आरोप केला. आणि या घटनेमुळे काय झालं की एक प्रकारे लहान बँकेसमोर एक प्रकारे रांगा म्हणजेच गर्दी झाली आणि या बँकेचं नॅशनलायझेशन करण्याचा देखील एक प्रकारे मागणी होऊ लागली. त्याच्यामध्ये नंतर काय झालं की सुधारणा करून सप्टेंबर 1960 मध्ये काही छोट्या बँकेवर एक प्रकारे आर्थिक निर्बंध लादले की याच विशिष्ट मर्यादेपर्यंत ठेवीची रक्कम तुम्ही स्वीकारू शकतात. आणि कायद्याच्या नवीन तरतुदीच्या आधारे केरळमधील पेच प्रसंग सोडवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला. 18 डिसेंबर 1960 मध्ये केरळमध्ये 5 स्थानिक बँकेच्या व्यवहारावर आर्थिक निर्बंध लादण्यात आले. खातेदारांना पैसे काढण्यास निर्बंध झाल्याने बँकिंग व्यवस्थेतील विश्वास एक प्रकारे डळमळीत होऊ लागला आणि या पार्श्वभूमीवर केरळमधली सर्व बँकिंग व्यवस्था कोलमडून पडली आणि अडचणीतील 3 बँकांचे विलीनीकरण करून स्टेट बँक ऑफ त्रावणकोर मध्ये 2 बँकांचे तर कॅनरा बँकेत त्यांचं विलीनीकरण केलं. आणि केरळमधील पेच प्रसंगामुळे बँकिंग कायद्यात झालेल्या बदलाने रिझर्व्ह बँकेला प्राप्त झालेला जादा अधिकार रिझर्व्ह बँकेने पुढील 7 वर्षाच्या सुमारे 204 बँकेचे विलगीकरण केलेले आपल्याला दिसते. म्हणजे स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि कॅनरा बँक ह्या कशा एक प्रकारे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड त्यांचं काय आहे त्याचं आपण इथे वर्णन पाहिलं. आणि एक प्रकारे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पाहिलं की विलिनीकरण लहान बँकेचं मोठ्या बँकेत कशा पद्धतीने झालं आणि त्याच्यामध्ये काय काय कुणाचा रोल होता, रिझर्व्ह बँकेचा, गव्हर्नमेंटचा कसा रोल होता, युनायटेड बँक ऑफ इंडियाची स्थापना कशी झाली, पश्चिम बंगालतील 4 स्थानिक बँकांचं एकत्रीकरण करून युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि त्रावणकोर जी बँक आहे त्रावणकोरची बँक आणि कॅनरा बँकची स्थापना कशी झाली याचं एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण पाहिलं. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे भारताचा पदक धडाका. नेमबाजीने अखेरच्या दिवशीही अचूक वेध साधल्याने भारताने ISSF म्हणजे कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदकाची एक प्रकारे रेकॉर्ड केलेला आहे. भारताच्या खात्यामध्ये 40 पदके आलेली आहेत. त्याच्यामध्ये 16 सुवर्ण, 15 रौप्य आणि 9 कांस्य पदक यांचा समावेश आहे. आणि एक फ्युचरच्या दृष्टिकोनातून आपण सांगू शकतो की जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये म्हणजे पुढची जी आपली जनरेशन आहे ते स्पोर्ट्स बाबतीत जो अवेअरनेस आहे याच्यामधून आपण बघू शकतो. जो अवेअरनेस आहे ऑब्व्हियसली तो वाढलेला आहे आणि याचे इम्पॅक्ट देखील आपल्याला या अवॉर्ड्स मध्ये आपल्याला दिसत आहेत. चला तर काही PIBच्या इम्पॉर्टंट न्यूज आपण कव्हर करूया. याच्यामध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे व्हॉट इज अ पार्क बे स्कीम. आता जी पार्क बे आहे याचं लोकेशन आपण पहिल्यांदा बघूया की पार्क स्ट्रेट जी आहे इंडिया आणि श्रीलंकेच्या मध्ये गल्फ ऑफ मन्नार आहे आणि त्याच्याच नॉर्थला पाल्क बे आहे. आता याच्यामध्ये पाल्क बे स्कीम जी आहे ती मोस्टली फिशरी डेव्हलपमेंटसाठी एक प्रकारे काढलेली आहे. द युनियन गव्हर्नमेंट इज कन्सिडरिंग इन्क्रीजिंग युनिट कॉस्ट ऑफ द डीप सी फिशिंग वेसल्स अंडर पार्क बे स्कीम टू मेक इट मोर अट्रॅक्टिव्ह फिशर फॉर. म्हणजे त्याची जी डीप सी फिशिंगचे व्हेकल्स आहेत त्याची एक प्रकारे कॉस्ट इन्क्रीज जरी केलेली असेल तरी डीप सी फिशिंगला एक प्रकारे परवानगी दिलेली आपल्याला दिसते. पाल्क बे स्कीम इज द ऑफिशियल स्कीम फॉर डायव्हर्सिफिकेशन ऑफ द ट्रॉल फिशिंग बोट्स फ्रॉम द पाल्क स्ट्रेट इनटू डीप सी फिशिंग बोट्स. म्हणजे पाल्क स्ट्रे मधून डीप सी फिशिंग बोट मधून फिशिंग करण्यासाठी एक प्रकारे ही स्कीम काढलेली आहे. इट इज एम्ड ॲट एनकरेजिंग फिशरमॅन टू टेक अप डीप सी फिशिंग, पुट अन एंड टू डिस्प्यूट अरायझिंग बिटवीन इंडिया अँड श्रीलंका. जे पण डिस्प्यूट होते इंडिया आणि श्रीलंकेमध्ये की डीप सी फिशिंग करण्यामध्ये एनकरेजमेंट देऊ नका वगैरे, तर ते डिस्प्यूट रिझॉल्व्ह होऊन एक प्रकारे इंडिया आणि श्रीलंकामध्ये शांततापूर्ण
ह्याला संमती दिलेली आहे. द प्रोजेक्ट हेल्प फिशरमॅन in the Pal state who are not exposed to deep sea fishing to venture deep into Indian Ocean, Arabian Sea and other deep sea area look to fish like tuna that is in the high demand. आणि या पाल्क बे मध्ये टुना नावाची जी प्रजाती आहे फिशची त्याचे खूप जास्त डिमांड आहे. आणि बॉटम ट्रॉलिंग इज इकॉलॉजिकल डिस्ट्रक्टिव्ह प्रॅक्टिस इन्व्हॉल्व ट्रॉलर्स ड्रॅगिंग वेटेड नेट्स अलॉंग द सी फ्लोर कॉझिंग ग्रेट डिप्लिशन ऑफ द एक्वॅटिक सोल. आणि ही स्कीमची गरज काय पडली, कारण की जी पण अगोदर काय यूज करत होते की एक प्रकारे नेट यूज करत होते फिशर लोक, आणि ही नेट जर आपण टाकली तर एक प्रकारे जे एक्वॅटिक रिसोर्सेस आहेत म्हणजे पाण्यातील जे जीवजंतू किंवा दुसरे जे प्राणी आहेत तर त्यांचा एक प्रकारे मृत्यू होत होता किंवा लॉस बायोडायव्हर्सिटीचा होत होता. त्याच्यामुळे ही स्कीम ला प्राधान्य दिलेलं आहे. याच्यामध्ये त्या ज्या नेटच्या ट्रॉलर्स बोट्स होत्या त्याला रिप्लेस करून 2000 डीप सी फिशिंग बोट्स एक प्रकारे 5 इयर्स मध्ये येणार आहेत. अशा पद्धतीने ह्या स्कीमचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि अंडर द एजेस ऑफ ब्ल्यू रिव्होल्युशन कशा पद्धतीने होईल, फिशरी सेगमेंटची जी डेव्हलपमेंट असते त्याला ब्ल्यू रिव्होल्युशन असं संबोधलं जातं. ज्या पद्धतीने व्हाईट रिव्होल्युशन जेव्हा मिल्कचं प्रोडक्शन वाढतं त्याला व्हाईट रिव्होल्युशन असं संबोधलं जातं. ब्ल्यू रिव्होल्युशन जेव्हा फिशरी सेक्टर जो आहे त्याची डेव्हलपमेंट अधिक झाल्यानंतर त्याला ब्ल्यू रिव्होल्युशन असं संबोधलं जातं. ब्ल्यू रिव्होल्युशन स्कीम इज फंडेड बाय सेंटर 50% अँड स्टेट गव्हर्नमेंट ॲज अ 20% फॉर बोट कॉस्टिंग ऑफ 80 lakhs. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे RBI सस्पेंड्स गव्हर्नमेंट सिक्युरिटी ॲक्विजिशन प्रोग्राम. म्हणजे एक प्रकारे तुर्तास थांबवलेला आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटी ॲक्विजिशन प्रोग्राम. द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज डिसाइडेड टू halt its bond buying under GSEC acquisition program. याच्यामध्ये जे बॉन्ड रिझर्व्ह बँक गव्हर्नमेंट करून बाय करत होते, गव्हर्नमेंट करून एक प्रकारे रिझर्व्ह बँकेला बॉन्ड दिले जाणार आणि रिझर्व्ह बँक त्याच्या अंतर्गत गव्हर्नमेंटला काय देणार, पैसा देणार, रुपये देणार, म्हणजेच मनी. इथे बॉन्ड गव्हर्नमेंट सिक्युरिटीचे ॲक्विजिशन आहे हॅड सक्सिडेड एन्शुरिंग ॲडेक्वेट लिक्विडिटी अँड स्टेबिलायझिंग फायनान्शियल मार्केट. त्याच्या अंतर्गत काय होणार, जेव्हा RBI किंवा बँक गव्हर्नमेंटला पैसा देणार आणि गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटी त्यांच्याकडे ठेवणार, त्याच्यामुळे मार्केटमध्ये जी पण लिक्विडिटी क्रंच आहे, मार्केटमध्ये जेव्हा पैसा नाहीये तेव्हा गव्हर्नमेंट काय करणार, ह्यांचा पैसा गव्हर्नमेंटच्या हाती आला तर अनेक पब्लिक सेक्टर स्कीम्स ज्या आहेत ज्याच्यामुळे वेलफेअर जे स्कीम्स आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त गव्हर्नमेंट पैसा खर्च करणार आणि ऑब्व्हियसली त्याच्यामुळे लोकांच्या हातामध्ये पैसा जाणार. आणि ॲडेक्वेट लिक्विडिटी आणि स्टेबिलायझिंग फायनान्शियल मार्केटसाठी या स्कीमचा उपयोग केला जातो. आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटी ॲक्विजिशन प्रोग्राम इज अ बेसिकली अनकंडिशनल अँड स्ट्रक्चर्ड ओपन मार्केट ऑपरेशन ऑफ मच लार्ज स्केल अँड साईज. म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटी ॲक्विजिशन प्रोग्राम काही नसून एक प्रकारे ओपन मार्केट ऑपरेशन आहे जे लार्ज स्केल मध्ये परफॉर्म होतं. आता याच्यामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज काय आहेत, एक प्रकारे डेप्ट इन्स्ट्रुमेंट आहेत ज्या गव्हर्नमेंट इश्यू करतं बोरो करण्यासाठी मनीसाठी. त्याच्यामध्ये ट्रेझरी बिल म्हणजे शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट आहेत ज्याची मॅच्युरिटी 91 days, 182 days, 364 days अशी आहे. डेटेड सिक्युरिटीमध्ये लॉंग टर्म इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्याची मॅच्युरिटी पिरियड 5 year to 40 year एवढा आहे. आणि ट्रेझरी बिल्स जे आहेत ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच इश्यू करतात आणि त्यांचा जो इंटरेस्ट आहे ते मार्केट बेसिसवर मार्केट फोर्स डिसाईड करतात. द गव्हर्नमेंट सिक्युरिटीज एक प्रकारे जी इन्व्हेस्टमेंट आहे की आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट रेट देखील भेटतो. सपोज आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट आपल्याला ऑप्शन पाहिजे तर आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटी परचेस करू शकतो. 10%, 20% ने आपल्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटी भेटतात. सपोज 100 रुपयाची आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा बॉन्ड परचेस केला तर सपोज 3 महिन्यांनी 10% इंटरेस्ट रेट जर असेल तर 110 आपल्याला त्याचे बॅक भेटणार, म्हणजे 110 रुपये आपल्याला परत भेटणार. आणि याला गव्हर्नमेंटची बॅकिंग असल्यामुळे एक प्रकारे सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून ह्याला संबोधलं जातं. आणि एक प्रकारे रिस्क फ्री आहेत, परंतु जे इंटरेस्ट रेट्स आहेत मार्केटवर ज्याचे इंटरेस्ट रेट डिपेंड असतात त्याच्यामुळे ह्याचे फ्लक्च्युएशन देखील चालू असतात. आणि आपण बघू शकतो की बँकमध्ये जरी आपण FD केली तर त्याची गॅरंटी किती आपल्याला 5 लाखाच्या एक्सटेंट पर्यंत आपण करू शकतो. बाय डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या अंतर्गत ती येते.
आता ओपन मार्केट ऑपरेशन काय आहे की क्वांटिटेटिव्ह मॉनिटरी पॉलिसी टूल आहे विच इज एम्प्लॉयड बाय द सेंट्रल बँक ऑफ अ कंट्री टू कंट्रोल मनी सप्लाय इन द इकॉनॉमी. जेव्हा पण मनी सप्लाय इकॉनॉमी मधला कमी करायचा असेल किंवा कंट्रोल करायचा असेल तेव्हा ओपन मार्केट ऑपरेशन हे परफॉर्म केलं जातं. आणि हे कशासाठी परफॉर्म केलं जातं तर मार्केटमध्ये स्थिरता म्हणजेच मार्केट स्टेबलायझेशन स्कीम एक पार्ट आहे ओपन मार्केट ऑपरेशन. आणि याच्यामध्ये सेल आणि परचेस गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज याच्यामध्ये होतात. हे कशासाठी होतं की मार्केटमधला जी मनी सप्लाय आहे त्याला ऍडजस्ट करण्यासाठी हा ओपन मार्केट ऑपरेशन परफॉर्म केला जातो. सेंट्रल बँक जेव्हा गव्हर्नमेंट सिक्युरिटी सेल करते तेव्हा त्याची लिक्विडिटी मार्केटमध्ये जी आहे ती ऍब्झॉर्ब करण्यासाठी, सपोज इन्फ्लेशन खूप वाढलेला आहे आणि लोकांच्या हातात पण पैसा आहे, तो जो इन्फ्लेशन आहे लोकांच्या हातातला पैसा कमी करायचा आहे, मार्केटमधली लिक्विडिटी कमी करायची असेल तर सेंट्रल बँक जास्तीत जास्त गव्हर्नमेंट सिक्युरिटी सेल करते टू रिमूव्ह द लिक्विडिटी फ्रॉम द सिस्टीम. आणि त्याच्या विपरीत जेव्हा मार्केटमध्ये पैसा नाहीये आणि तो पैसा ओतायचा आहे, डिमांड वाढवायची आहे, त्यावेळेस एक प्रकारे गव्हर्नमेंट आरबीआय काय करते, पैसा प्रोव्हाइड करते आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटी बाय करते टू इन्फ्यूज द लिक्विडिटी इन द मार्केट. हा कन्सेप्ट क्लिअर झालाय. ओके, ओपन मार्केट ऑपरेशन आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा हा जो कन्सेप्ट आहे, आय होप इट इज क्लिअर. लेट्स मूव्ह टुवर्ड द अनदर न्यूज दॅट इज गव्हर्नमेंट पुशेस फॉर रिसेट ऑफ इंडिया एशियन FTA. आता जो फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे, द कॉमर्स अँड इंडियन मिनिस्टर हॅज कॉल्ड फॉर रिनिगोशिएशन ऑफ इंडिया अँड एशियन फ्री ट्रेड अग्रीमेंट. म्हणजे जे एशिया आणि इंडियाचं जे फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे त्याच्यावर एक प्रकारे चर्चा होणार आहे. Medical Council of India aims to prevent misuse of third parties and remove trade restriction as well as non-tariff barrier that set by Indian export disproportionately. म्हणजे जे पण एक्सपोर्ट्सवर ट्रेड बॅरियर्स आहेत त्याच्यावर चर्चा होणार आहे. याच्यामध्ये एशियानचे जर मेंबर्स बघितले तर आपण ह्या मॅप बघू शकतो की म्यानमार, लाओस, व्हिएतनाम, थायलंड, कंबोडिया, फिलिपिन्स, ब्रुनाई, मलेशिया, सिंगापूर आणि इंडोनेशिया. आशियानचा फुल फॉर्म आहे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. एक प्रकारे 10 मेंबर्स याच्यामध्ये आहेत साऊथ ईस्ट एशियाचे. आणि एक प्रकारे इंटर गव्हर्नमेंटल कोऑपरेशन, इकॉनॉमिक, पॉलिटिकल सेक्युरिटी, मिलिटरी, एज्युकेशनल आणि सोशल कल्चरचं इंटिग्रेशन होण्यासाठी हे एशियन ग्रुप काम करतो. इनिशियल फ्रेमवर्क अग्रीमेंट जो आहे एशियानचा आणि इंडियाचा तो 8 ऑक्टोबर 2003 बालीमध्ये इंडोनेशियाचा साईन झालेला होता. त्याच्यानंतर 2010 हा प्रत्यक्षात आला. भारताची जर पहिल्यांदा पॉलिसी बघितली तर लुक ईस्ट पॉलिसी जी होती त्याला रेसिप्रोकेट बाय द सिमिलर इंटरेस्ट बाय मेनी एशियन कंट्रीज, त्याला एक प्रकारे साथ किंवा काही जणांनी विरोध देखील केला. आणि आता लुक ईस्ट पॉलिसी इंडियाची आहे. आता याच्यामध्ये एशिया आणि इंडियाचा FTA जरी चांगला असेल तरी भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे काही विपरीत परिणाम आपल्याला दिसतात. त्याच्याच बेसिसवर ही जी चर्चा आहे ती केली जाते. आणि FTAच्या अंतर्गत जास्तीत जास्त साऊथ ईस्ट एशियाचं जे मार्केट आहे ते आपल्याला ओपन झालं पाहिजे. आणि याच्यामध्ये आपल्याला दिसलं की FTA जरी साईन झाला तरी भारताच्या इकॉनॉमीला असं स्पेसिफिक गेन आशियन कंट्रीज कडून मिळाला नाहीये. आणि एशियन कंट्री भारताला जास्तीत जास्त त्यांचा माल एक्सपोर्ट करण्याच्या दृष्टीने एक अट्रॅक्टिव्ह डेस्टिनेशन आहे. आणि परंतु हे दोघांना पण अट्रॅक्टिव्ह डेस्टिनेशन झालं पाहिजे ना की एका कंट्रीजला. त्याच्यामुळे भारताच्या पण अर्थव्यवस्थेवर त्याचा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट न होता हा FTA एक प्रकारे रिवाइज झाला पाहिजे, अपडेट झाला पाहिजे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे हेमकूट साहेब. आता हेमकूट साहेबचे लोकेशन काय आहे तर उत्तराखंडमध्ये आहे. द पोर्टल ऑफ हेमकुंड साहेब इन उत्तराखंड चमोली डिस्ट्रिक्ट इट्स क्लोज्ड. द सिख शाइन इज क्लोज्ड एन्युअली फॉर द विंटर सेशन as area became inaccessible due to snow for October to April. म्हणजे हेमकूट साहेब जे आहे एक सिखांचं एक प्रकारे पिलग्रिमेज आहे, त्याच्यामध्ये ड्यू टू स्नो म्हणजे विंटर सीझन मध्ये हे बंद राहतं. हे चमोली डिस्ट्रिक्ट मध्ये येतं. जवळजवळ 10,000 पिलग्रिमेज दरवर्षी त्याला व्हिजिट करतात. ब्ल्यू ओरिजिन पुशेस लॉन्च सेकंड ह्युमन स्पेस फ्लाइट टू October 13. म्हणजे ब्ल्यू ओरिजिन यांनी सेकंड त्यांची ह्युमन स्पेस फ्लाइट जाणार आहे October 13. बिलियनियर जेफ बेन्स लेड ब्ल्यू ओरिजिन इज पुशिंग launch to target its second human flight to edge of space to October 13.
त्याचं जे मिशनचं नाव आहे ते NS-18 मिशन इज बिंग रिशेड्युल्ड ड्यू टू फोरकास्टेड विंड्स इन द वेस्ट टेक्सास. म्हणजे एक प्रकारे हे जे मिशन आहे क्लायमेट चेंजमुळे एक प्रकारे रिशेड्यूल करण्यात आलेलं आहे. त्या मिशनचं नाव आहे NS-18 मिशन आणि आता ऑक्टोबर 13लाच हे मिशन ह्युमन स्पेस फ्लाईटचं मिशन जे आहे ते जाणार आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, दिस इज लास्ट इम्पॉर्टंट न्यूज. इराण हॅज ओव्हर 120 kgs ऑफ 20% एनरिच्ड युरेनियम. इराणने एक प्रकारे 120 किलोग्रॅम म्हणजे 20% एनरिच्ड युरेनियम प्रोड्यूस केलेला आहे. इराण क्लेम दॅट इट टूक द स्टेप टू इन्क्रीज enrichment beyond its limit imposed under the nuclear deal after world power failed to supply it with uranium needed for its research reactor. म्हणजे एक प्रकारे वर्ल्ड पॉवरने त्यांना युरेनियमचा सप्लाय केलेला नाहीये. त्याच्या अंतर्गत त्यांनी रिसर्चसाठी त्यांचं जास्तीत जास्त एनरिचमेंट ऑफ द युरेनियमचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते वाढवणार आहेत. अंडर द डील इराण इज प्रोहिबिटेड फ्रॉम एनरिचिंग युरेनियम अबाव 3.6% प्युरिटी. म्हणजे जी पण एक प्रकारे वर्ल्डची डील आहे त्याच्या अंतर्गत त्यांच्यावर जे सँक्शन लादलेले आहेत त्याच्या अंतर्गत 3.67% प्युरिटी ते मेंटेन करू शकतात. परंतु त्यांनी 20% एनरिचमेंट जे आहे युरेनियमचं ऑलरेडी प्रोड्यूस केलेलं आहे आणि त्याच्यानंतर रिसर्चसाठी ते अजून युरेनियम प्रोड्यूस करणार आहेत. ज्या पण न्यूक्लिअर ट्रीटीज साईन झालेल्या आहेत त्याच्या अंतर्गत की एक प्रकारे न्यूक्लिअरचा यूज जो आहे त्याची प्युरिटी जी आहे त्याच्यावर सँक्शन्स लादले होते, परंतु याचे सँक्शन्स इराण फॉलो करत नाहीये हे आपल्याला दिसत आहे. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत. चला तर मग उद्याच्या न्यूजमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज. तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम. थँक यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर. बाय बाय. हॅव अ गुड डे.